ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहरति ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्राम सद्गुरु मतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामादि राक्षसारि भवजलधो तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत प्रब्रह्मणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून सद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व साधकांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। तर आपण काल सोपाईचा अर्थ बघितला, ती अर्धच झालेला आहे। ग्रंथाचं पान नंबर 50 काढा। ग्रंथाचं पान नंबर 50 टीका सांगितलेली आहे। काल बघितली आपण टीका अर्धी। सद्गुरू म्हणतात की मुमुक्षु तू आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाण। सद्गुरू काय म्हणतात? मुमुक्षु कुणाला सांगतात? सद्गुरू मुमुक्षुला सांगतात, कुणालाही सांगत नाहीत। त्याला मुमुक्षु तू काय कर, स्वतःच्या स्वरूपाला जाण। म्हणजे आपण स्वतः सचित आनंद रूप आहो। देह इंद्रिय प्राण मन बुद्धी याचा साक्षी आहो। म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा, देहापेक्षाही वेगळा, मनापेक्षा इंद्रिय बुद्धी। आपण इंद्रिय बघितले काल। ओम नमः शिवाय। आता काल बघितलेले उत्तर द्यायचे थोडे थोडे, एक एक जणांना मुमुक्षु कोणाला म्हणावं। ओम नमः शिवाय। ज्याला येते त्यांना हात वरी करायचा। हा बोला। ओम नमः शिवाय। संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा मोक्ष म्हणावं। ज्याला संसार बंधनातून मुक्त होण्याची तीव्राची अशी इच्छा आहे त्याला मुमुक्षु असं म्हणावं। त्याचं उदाहरण, त्याचा दृष्टांत एक सांग लगेच, म्हणजे कळतंय। नवीन लोक आलेला पण कळतंय। आज दोघी तिघी नवीन ॲड झाल्यात, लक्षात यावं। मुमुक्षुचं दृष्टांत कोणता सांगितला? कशी इच्छा व्हायला पाहिजे? ओम नमः शिवाय। सुनीता, तीव्र इच्छा व्हायला पाहिजे। तीव्र तीव्र म्हणजे कशी? तीव्र कशाला म्हणावं? ओम नमः। हा बोला। सांगू का? हो बोला, सांगा। पाण्यामध्ये नाक तोंड दाबून त्याला डोकं बुडवलं खाली तर त्याची वर यायची कशी तळमळीला तरपड असते, त्याला तीव्र इच्छा म्हणते। ओम नमः शिवाय। तर हे मुमुक्षु तू आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाण। म्हणजेच आपण स्वतः सचित आनंद रूप आहोत। सचित आनंद म्हणजे काय? ओम नमः शिवाय। सत कशाला म्हणावं? सत्संग। हो सांगत।
जो तिन्ही कालात आहे आणि कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला सत म्हणावे. आणि चित, चित कशाला म्हणावे? चित अलुप्त प्रकाश चित हा. आणि आनंद परम प्रेमास्पद हा, मग कसा आहे आत्मा? म्हणजे आनंद. आत्मा कसा आहे? परम सचित आनंद आहे. सच्चित. हा, हा. जो तिन्ही कालात असतो, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, तिन्ही कालात असतो. अलुप्त प्रकाश येतो, त्याचा प्रकाश तिन्ही अवस्थेत तो असतो. त्याचा प्रकाश जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती. सुसुप्तीमध्ये सुद्धा आत्मा असतो का नाही? सगळ्या वृत्ती लोप पावलेल्या आहेत, पण आपला आत्मा तिथं असतो का नाही? झोपी गेल्यावर आत्मा असतो का नाही? असतो. सुसुप्ती अवस्था म्हणजे झोप असतो. सगळ्या वृत्ती जरी लोप पावलेल्या असल्या तरी तिथं आत्मा असतो. म्हणून तो चैतन्य रूप आहे. जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती तिन्ही अवस्थेत तो असतो. तिन्ही काळात असतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आणि परमप्रेमास्पद आहे. आनंदाचा स्कंद येतो, आनंदाचा गोळा येतो. तिथं आत्म्यात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला कोणत्या तरी पदार्थापासून आनंद प्राप्त झाला वाटतो, पण त्या पदार्थाचा आनंद नसतो, तर तो आनंद आत्म्याचाच असतो. म्हणून सच्चित आनंदरूप आत्मा आहो. देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी याचा साक्षी. देह कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. हां, देहामध्ये नकशिकांत भरलेल्या चैतन्याला देह म्हणा. देह कशाला म्हणावं? देह हां, जो जाळला जातो, पुरला जातो त्याला देह म्हणावं. हां. देह. ध्ययती ती ध्येय. ज्याचं दफन केलं जातं किंवा दहन केलं जातं त्याला ध्येय असं म्हणावा. ज्यावेळेस जीव निघून जातो. बोला बोला सुनंदाताई, काय बोलायचे? म्यूट ओपन केले, बोला. आवाज येत नाही ताई. देहाला दफन केले जात देह असे म्हणावे. आवाज आला नाही नीट. हां, सांगा अजून थोडा आला. ओम नमः शिवाय. म्यूट आहे तुमचं. देहाला दफन केले जाते. दफन केले जाते किंवा दहन केले जाते त्याला ध्येय. देह असे म्हणावे. ध्येयाची व्याख्या ध्ययती ती ध्येय. इंद्रिय, इंद्रिय किती? तो इंद्रिय ओम नमः शिवाय. इंद्रिय किती आहेत? ओम नमः शिवाय 14. कोणते कोणते? ओम नमः शिवाय. कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5, अंतःकरणाचे 4. हां, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 4 अंतःकरण, हे मिळून 14 इंद्रिय आहेत. तर ह्या 14 इंद्रियापेक्षा सुद्धा हा जो आत्मा आहे तो वेगळा आहे. 14 इंद्रिय सुद्धा आत्मा नाही. ज्ञानेंद्रिय कोणते? सांगू ओम नमः शिवाय. हो, सांगा ताई. श्रोत्र म्हणजे कान, त्वचा, अंगावरची कातडी, चक्षु, डोळे, जिव्हा, जीभ, घाण, नाक ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ह्याला ज्ञानेंद्रिय का म्हणतात? ज्याने आपल्या ज्ञानामध्ये अगदी बरोबर. त्यांना आपल्याला ज्ञान होतं म्हणून ह्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणावं. कानानं शब्द ऐकायला येतो, शब्दाचं ज्ञान होतं. म्यूट करा, कुणाचं उघडे.
नंदा काकी म्यूट करा. तर कानानं ऐकायला येतं, डोळ्यानं बघायला येतं, दिसतं डोळ्यानं, ज्ञान होतं समोरच्या वस्तूचं. कानानं शब्दाचं ज्ञान होतं, डोळ्यानं समोरच्या वस्तूचं ज्ञान होतं, जिभेनं स्वादाचं ज्ञान होतं, कडू गोड ही. नाकानं सुद्धा सुगंध दुर्गंध याचं ज्ञान होतं आणि त्वचेला सुद्धा टोचतं, थंडी वाजते, गरमी होते, हे ज्ञान होतं. म्हणून ह्याला ज्ञान इंद्रिय असं म्हणतात. तर कर्म इंद्रिय कोणते? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हो सांग. ओम नमः शिवाय. हो. कर्मेंद्रिय 5. वाक म्हणजे वाचा. 2. पाणी म्हणजे हात. 3. पाद म्हणजे पाय. शिष्ण म्हणजे मूत्र विसर्जन करण्याचं इंद्रिय आणि गुद म्हणजे मल विसर्जन करण्याचं इंद्रिय. ह्याला कर्म इंद्रिय असं म्हणतात. ही कर्म करतात इंद्रिय, म्हणून ह्याला कर्म इंद्रिय म्हटलं. वाचा, पाणी, पाद, शिश्न आणि गुद ही कर्म इंद्रिय सांगितले. वाचन आपण बोलतो, ही कर्म करतो. हातानं सुद्धा काय करतो? पाणी म्हणजे हात, घेवाण देवाण करतो. पायानं सुद्धा चालत जातो, कर्म करतो. आणि शिश्नानं रतिभोग आणि मूत्रशंका आणि गुदानं मल विसर्जित हे कर्म इंद्रिय आहेत. आता अंतकरण कोणते? ओम नमः. हो. नंबर 1 अंतकरण, नंबर 2 बुद्धी, नंबर 3 मन, नंबर 4 चित्त अहंकार, नंबर 5 अहंकार. अंतकरण जर धरलं तर 5 होतात आणि अंतकरणाचे ही 4 जर धरले तर 4 येते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्याला अंतकरण म्हणतात. ही 4 मिळूनच अंतकरण आहे, पण ह्याचे कार्य वेगवेगळे असल्यामुळं ह्याचे 4 विभाग पाडलेले आहेत. मग देह, इंद्रिय, प्राण कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. प्राण म्हणजे काय? जीव. प्राण म्हणजे जीव. जीव कशाला म्हणावं? जीवाची व्याख्या सांगा बरं अंडिताई. काय का म्हणावं? जीव कशाला म्हणावं? सांगू का मी? ओम नमः शिवाय. हां. कुटस्थ चैतन्याने अंतकरण, कुटस्थ चैतन्याच्या अंतकरणात पडलेलं चैतन्य, त्याला जीव म्हणावं. प्रतिबिंब. हां. सांगू का मी? हो. कुटस्थ चैतन्य हा अंतकरण आणि अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब कुटस्थ चैतन्याचं, त्याला जीव म्हणा. ऐकलं का पायल ताई काय सांगितलं? हो. सांगा बरं. प्रतिबिंब शब्द काय सांगितलं? कुटस्थ चैतन्य अंतकरण, कुटस्थ चैतन्याचे अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. पाडून सांगायचं सांगताना. नंबर 1 कुटस्थ चैतन्य, नंबर 2 अंतकरण आणि नंबर 3 कुटस्थ चैतन्याचं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब, त्याला जीव असं म्हणावं. प्रतिबिंबाला जीव म्हटलेलं आहे. आत्मा म्हणजे जीव नाही. जसं आरसा आणि आपण आरशासमोर बसलो बघा, आपलं बिंब म्हणजे आपण, आरसा आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब, ही तीन लागतात का नाही प्रतिबिंब पडायला? मग प्रतिबिंब खरं असतं का? आपण खरे आहेत का प्रतिबिंब खरं आहे? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण खरे प्रतिबिंब आभास आहे. प्रतिबिंब नुसता भास होतो प्रतिबिंब. आपण बिंब आणि आपण आपलं मुख आणि आरसा. नंबर 1 मुख, नंबर 2 आरसा, नंबर 3 आरशात पडलेलं मुखाचं प्रतिबिंब, ह्याला आभास असं म्हणावं. आणि आभास किती वेळ असतो? तर जोपर्यंत मुख आपण आरशासमोर उभे आहेत तोपर्यंतच ते प्रतिबिंब दिसतं आणि पुन्हा ते कुठं जातं तर आपल्यामध्ये समावलं जातं. तसाच जीव सुद्धा तसाच आहे.
जोपर्यंत आत्म्याचं अंतःकरण आहे आणि आत्म्याचं कुटस्थ चैतन्य ही आत्माचे कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच जीव आहे. जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंतच ती दिसतं. आरसा जो फुटून तुकडे तुकडे झाले तर दिसतं का हो प्रतिबिंब? ओम नमः शिवाय. कळायले का? जीव कशाला म्हणावं ती? नाही दिसत. हां, दिसत नाही. तसा आपला देह जेव्हा ज्यावेळेस देहाचा नाश होतो तेव्हा तिथं प्रतिबिंब दिसत नाही, जीव राहत नाही. म्हणून प्राण मन बुद्धी याचा साक्षी असा तो प्रत्येगात्मा आहो. आपण कोण आहो? ह्या सगळ्यांचा साक्षी आहो. साक्षी म्हणजे ह्यांच्यापासून वेगळा आहो आपण. साक्षीचं लक्षण. ओम नमः शिवाय. सांगा जयश्रीताई, साक्षीचं लक्षण काय? साक्षी कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सांगू ताई? हो सांगा. समीप असावा, जवळ असावा, उदासीन म्हणजे राग द्वेष रहित असावा. आणखीन एक अजून एक पाहिजे. ओम नमः शिवाय सांगू राहील. हां सांगा. औषधक पाडून टाकायचं म्हणजे सांगून टाकायचं. 1 2 3 असे औषधक पाडायचं आणि सांगायचं. ओम नमः शिवाय. साक्षी म्हणजे नंबर 1 समीप असावा म्हणजे जवळ असावा. नंबर 2 उदासीन असावा म्हणजे राग द्वेष रहित असावा. नंबर 3 चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वंदनताई चरणाला तुमच्या. नवीन असताना 4-5 दिवस झालंच बघा ऐकायला. कसं म्हणजे सगळ्या शरीराचे कान करून ऐकल्यासारखं ऐकावं लागतं हे ज्ञान. समीप असावा, उदासीन असावा आणि राग द्वेष रहित असावा. समीप म्हणजे जवळ. तर देहाच्या आत्मा किती जवळ आहे? किती अंतर आहे देहामध्ये आणि आत्म्यामध्ये? आत्मा मधीच आहे. किती जवळ आहे त्याच्या? समीप आहे. चैतन्य स्वरूप आहे. राग द्वेष नाही तो. तटस्थ बसलेला आहे तो आणि तो बघतो आहे. ज्याप्रमाणे आपण दिवा लावला बघा घरामध्ये. दिवा लावला आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये आपण सगळे कामं करतो. पण दिवा म्हणजे आपण नाही. तसा आत्मा आहे. आत्मा मध्ये आहे. आत्म्याच्या प्रकाशानं सगळं चाललेलं आहे त्या चैतन्याच्या प्रकाशानं. परंतु ते चैतन्य म्हणजे आपण नाही. आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत. जसा दिवा कसा त्या घरामध्ये प्रकाश देतो पण कशालाच लिप्त नाही तो, तसाच आत्मासुद्धा बाजूला राहून साक्षी रूपानं आपल्या ध्येयामध्ये आहे. असा प्रत्येगात्मा. प्रत्येगात्मा म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रत्येकाच्या आत्मा म्हणावं. ओम नमः शिवाय. सांगा सुनंदाताई फुलारी, प्रत्येक आत्मा कशाला म्हणावं? फुलारी ताई. ओम नमः शिवाय. सगळ्यांनी बोलायचं. ओम सांगू. हां. प्रत्येकाच्या आत असलेला आत्मा आणि विरोधी धर्म नसलेला आत्मा त्यास प्रत्येगात्मा म्हणा. प्रत्येकाच्या आत आहे आणि कोणताच विरोधी धर्म नाही त्याच्यामध्ये. असा प्रत्येक आत्मा आहो. आपण असे आहो. प्रत्येक आत्मा साक्षी देह इंद्रियादिकच आपण नसून देहाचे वर्ण आश्रमादिक धर्म व इंद्रियाचे अंध बधिराता धर्म हे दोनही आपल्या स्वरूपात नाहीत. वर्ण किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. वर्ण आणि आश्रम. सांगू. ओम नमः शिवाय. हां. वर्ण 4 आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. 4 वर्ण आहेत आणि आश्रम सुद्धा 4च आहेत. 4च आहेत. कोणते? गृहस्थ आश्रम नाही, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. ही 4 आश्रम सांगितले. ह्याचा अवधी 25-25 वर्षाचा सांगितला. आपल्याला सरासरी 100 वर्षाचं आयुष्य आहे. तर
ह्या 4 आश्रम 25-25 वर्षामध्ये ह्याची विभागणी केलेली आहे. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 वर्ण, 4 आश्रम. ही जी धर्म आहेत हे सुद्धा आपले नाहीत. सगळ्यापासून वेगळं निघायचं आहे आपल्याला. आपण हे नाहीत. इंद्रियामध्ये आंधळा, बहिरा अशा प्रकारचे जे धर्म असतात ते सुद्धा आपले नाहीत. आत्मा आंधळा नाही, बहिरा नाही, काहीच नाही. हे इंद्रियाचे धर्म आहेत. दोनही आपल्या स्वरूपात नाहीत. जो आत्मा आहे त्या स्वरूपामध्ये आंधळा, बहिरा हे सुद्धा धर्म नाहीत. तर आपण केवळ शुद्ध चैतन्य रूप आहो. शुद्ध असं चैतन्य, शुद्ध सोनं कसं असतं, कसलाच न डाग लागलेलं, तसं आपला आत्मा शुद्ध चैतन्य रूप आहे. चैतन्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय सांगू. हो ओम नमः शिवाय काय सांगतो? देहामध्ये नक्षत्रात भरलेल्या चैतन्याला आत्मा असं म्हणाले. काय विचारलं? चैतन्य. चैतन्य. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय सांगा. हो सांगू का? हां सांगा. ज्ञान स्वरूप असतो. हां ओम नमः शिवाय चैतन्य कशाला म्हणाले? जो ज्ञान स्वरूप असतो, हां सर्व पदादी पदार्थाला जाणतो. मन, बुद्धी, इंद्रिय त्याचे चैतन्याला जाणू शकत नाही, त्याला चैतन्य म्हणतात. ओम नमः शिवाय. महाजनताई अवच्छेदक पाडून सांगा. ओम नमः शिवाय. ज्ञान स्वरूप असतो, सर्व पदादी पदार्थाला जाणतो, त्याला चैतन्य म्हणावे. दोनच अवच्छेदक सांगितले तुम्ही. अवच्छेदक पाडून सांगा म्हणजे लक्षात येते. ओम नमः शिवाय ते सांगू. हो ओम नमः शिवाय. सांग. ओम नमः शिवाय चैतन्याची व्याख्या. जो ज्ञान स्वरूप असतो, सर्व घटपटादी पदार्थाला जाणतो. मन, बुद्धी, इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही, त्याला चैतन्य. अगदी बरोबर सांगितलं. ओम नमः शिवाय. चैतन्य ज्ञान स्वरूप आहे. सर्व घटपटादी पदार्थाला ते जाणते, पण त्याला मात्र मन, बुद्धी, इंद्रिय जाणू शकत नाहीत. वर्ण आश्रम चैतन्य आहो असे ज्ञान जेव्हा तुझ्या ठिकाणी दृढ होईल, त्याच वेळी तुला तुझे जन्म मरण टळेल. असं जेव्हा तुला ज्ञान होईल की मी वर्ण आश्रमी नाही, ही इंद्रियाचे जे धर्म आहेत ते माझे नाहीत, मी ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे, मी ध्येय नाही, बुद्धी, मन मी ही काहीच नाहीत, तर मी ह्यांच्यापेक्षा वेगळा साक्षी आहे, चैतन्य स्वरूप आहे. ह्या चैतन्य स्वरूपाला मन, बुद्धी, इंद्रिय जी आहेत ते कोणीच जाणू शकत नाहीत. असा मी वेगळा आत्मा आहे. ज्ञान जेव्हा तुझ्या ठिकाणी दृढ होईल, असं ज्ञान जेव्हा तुला कळल आणि नुसतं कळल नाही तर दृढ होईल, त्याच वेळी तुझं जन्म मरण टळेल. ही ज्ञान जेव्हा आपल्यामध्ये रुजल, नुसतं पाठ होण्याला काहीच महत्त्व नाही, जेव्हा त्याचा अंगीकार होईल, दृढ आपल्यामध्ये ते रुजल, तेव्हा तुझं जन्म मरण टळल असं सांगितलेलं आहे. 50 चालू आहे 5 नंबर ते. जन्म मरण टळेल, निवृत्त होईल. हे अगदी प्रामाणिक सिद्ध आहे. हे अगदी खरं आहे. याचे स्पष्टीकरण करणारे आणि हां चैतन्याचं आणखी एकदा सांगायला पाहिजे. जो चैतन्य असं सांगितलं नाही. हां बोला चैतन्य बोला बोल सुनंदा बोल. सांग. सांगू ताई. हा. जो ज्ञान स्वरूप आहे. नंबर 2 सर्व घटपटादी ज्ञानाला जाण. नंबर 3 मन, बुद्धी, इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. एकदम म्हणे ज्ञान स्वरूप आहे. घटपटादी पदार्थाला जाणतो. 2
जाणतो. मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. मन बुद्धी इंद्रिय मन बुद्धी इंद्रिय त्या चैतन्याला जाणू शकत नाही. लिहिलेलं आहे का की मग लिहिलेलं आहे का? तर प्रत्येक वेळी इथं घटपटादी पदार्थ सांगितलेलं बघा. मग घटपटादी पदार्थच का सांगितलं? तर जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला घट आणि पट लागतो. जन्मला त्या दिवशी सुद्धा पहिल्या दिवशी घट आणि पट लागतो. घट म्हणजे तांब्या, कळशी अशा प्रकारचं. हां, घट म्हणजे माठ आणि पट म्हणजे वस्त्र. पहिल्या दिवशी पासून शेवटच्या दिवशीपर्यंत घट आणि पट लागतो. शेवटच्या दिवशीपर्यंत नाही, दिवशी सुद्धा त्या खपराच्या त्या ह्याच्यामध्येच दूध नेतात. म्हणजे अंतकाळापर्यंत ही ती घटपट लागतो. म्हणून इथं प्रत्येक वेळी घटपटाचं उदाहरण दिलेलं आहे. पट म्हणजे वस्त्र आणि घट म्हणजे माठ, छोटा मोठा माठ. तर प्रमाणिक हेच आहे. स्पष्टीकरण करणारी अनेक वचने श्रुतीत आहेत. त्यापैकी पुढील अर्थाची आहेत. आता कोणत्या अर्थाची वचनं श्रुतीमध्ये दिलेली आहेत? श्रुती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. श्रुती कशाला म्हणावे? ईश्वराच्या श्वासापासून जे वेद उत्पन्न झाले त्याला श्रुती असे म्हणावे. स्मृती कशाला म्हणावं? स्मृती. ओम नमः शिवाय. स्मृती कशाला म्हणावे? श्रुतीवर ऐकून भाष्य करून ठेवलेले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. श्रुतीवर ऐकून भाष्य करून ठेवलेले आहे त्याला स्मृती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर असं श्रुतीत सुद्धा सांगितलेलं आहे. मग स्पष्टीकरण अनेक वचने श्रुतीतही आहेत. त्यापैकी काही पुढील अर्थाचे आहेत. मग त्या श्रुतीमध्ये कोणत्या अर्थाचे वचन सांगितले? तर ज्ञानेनच मोक्ष होतो. ज्ञानानेच मोक्ष होतो. मोक्ष होण्यासाठी दुसरं कोणतंही काहीच साधन उपयोगाला येत नाही असं इथं वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानाशिवाय दुसरं कोणतं साधन इथं मोक्षप्राप्तीसाठी उपयोगाला येत नाही. त्या आत्म्याला जाणूनच जीव मृत्यूच्या तडाख्यातून सुटून मोक्ष पावतो. जेव्हा आपण आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून घेतो, म्हणजे आपलं आत्मस्वरूप जे आहे त्याचं ज्ञान जर झालं तर आपला सूक्ष्म देह ज्ञान अग्नीनं जळून जातो बघा. आणि स्थूल देह ह्या इथल्या अग्नीनं जळून जातो. आणि ज्ञान अग्नीनं सूक्ष्म देह जळून जातो. मग जन्मल कोण? पुन्हा दुसरा जन्म होत नाही. कोणताही ध्येय त्याला प्राप्त होत नाही. बीज भाजूनी केलेलाही आणि पुन्हा जन्म मरण नाही. आपल्याला धान्य पेरायचे, ती धान्य जर आपण भाजलं तर ती उगवत नाही. तसं जेव्हा सूक्ष्म देह ज्ञान अग्नीने जळतो, बाध होतो आणि पुन्हा मात्र त्याला जन्म नाही किंवा मरणही नाही. जन्मच नाही झाला तर मरण येतच नाही. जन्म मरणाच्या तडाख्यातून तो सुटतो. मृत्यूचं दुःख किती आहे? मृत्यूच्या तडाख्यातून सुटतो. आपला आता जन्म तर झालेला आहे बघा. आता एकदा तर मरावंच लागणार आहे. पण पुन्हा ह्या मृत्यूच्या तडाख्यातून सुटण्यासाठी सुद्धा म्हणजे मृत्यूचं दुःख होऊ नये. ज्ञान जर प्राप्त झालं तर मृत्यूचं दुःखसुद्धा आपल्याला होत नाही. ते कसं? काळ तर सगळ्यालाच नेणार आहे. जन्म झाला त्याचं मरण तर येणारच आहे. परंतु काळ जसं ही उंदराला मांजर कशी धरते हो, त्याला इकडे तिकडं होऊ देते का? त्याचं नरडं फोडते धरल्याबरोबर. तसा काळ आपल्याला पकडतो. मरणाच्या वेळी बऱ्याच लोकाला संडास होते बघा, लघवी होते. ती का होते म्हणून सांगितले तर काळ जेव्हा झडप घालतो
तेव्हा क्रूरपणानं झडप घालतो म्हणून सांगितलं. आणि त्याचं ती रूप, त्याची ती क्रूरता बघून जीव इतका भेदरतो, इतका भीतो, आणि त्याच्यामुळं त्याला, त्या शरीराला, त्याच्या देहाला लघवी संडास होते. भिवून तो डोळे मोठे करतो, कधी कधी डोळे झाकलेले सुद्धा नसतात. काळ जेव्हा झडप घालतो तेव्हा क्रूरपणानं झडप घालतो. उंदरावर मांजर झडप घालताना कशी घालते? उंदर किती जरी पळण्याचा प्रयत्न केला तरी ती झडप घातल्याबरोबर नरडं फोडते त्या उंदराचं. आणि भक्ताचं किंवा आत्मज्ञान ज्याला झालंय त्याच्यावर जेव्हा काळ झडप घालतो तेव्हा मांजर आपल्या पिलाला कशी धरते? दात लागू देते का हो? आपल्याला दिसतं डोळ्यानं ती पिलाला तिनं दातानं धरलंय असं वाटतं, पण अलगत काकाला घेतल्यासारखं धरते बघा. आणि उंदराला धरताना कशी धरते? तर तसंच सांगितलेल्या आधी मृत्यूच्या तडाख्यातून आपण सुटून मोक्ष पावतो. आणि एकदा जर त्या मृत्यूच्या तडाख्यातून आपण सुटलो तर पुन्हा जन्म नाही. आपण जन्माचं, गर्भवासाचं दुःख बघून आलेलो आहोत किती आहे ते. म्हणून ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग मोक्ष देणारा नाही. ज्ञानच करून घ्यावं लागतंय. मोक्ष देणारा दुसरा कोणताच मार्ग नाही. मोक्ष पावतो. ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणताही मार्ग मोक्ष देणारा नाही इत्यादी तसेच श्रुतीतही सांगितलेले आहे. आत्मज्ञाना वाचून केवळ जप तप कर्मादिकांच्या योगाने मोक्ष मिळत नाही. काय सांगतात बघा. आपण जप केला, किती जरी जप केला, तपश्चर्या केली, आपण बघितलं जपाचे प्रकार किती किती. तो जपाचे प्रकार ओम नमः शिवाय. जपाचे प्रकार ओम नमः शिवाय 3. कोणकोणते? वाचिक, मानसिक आणि उपांशिक हां, असे 3 प्रकार सांगितले जपाचे. तर पूर्ण सांगा ना, वाचिक म्हणजे काय? ओम नमः शिवाय हां, सांगू. हो, जपाचे 3 प्रकार: हां, मानसिक, वाचिक आणि अंशिक. वाचिक म्हणजे मानसिक म्हणजे मनात केलं. वाचिक म्हणजे असं पुटपुटणे. आणि अंशिक म्हणजे ते एकदम मनातल्या मनात करणे, म्हणजे असं स्पष्ट होऊन देणे. ओम नमः शिवाय सांगा. दुसरं कोणी सांगा जपाचे प्रकार व्यवस्थित सांगा. ओम नमः शिवाय सांगू. हो सांगा. जपाचे प्रकार 3 आहेत. एक वाचिक म्हणजे जिभ हलवून, ओठ हलवून म्हणणे, त्याला वाचिक. उपांशिक, नंबर 2 उपांशु, मनातल्या मनात थोडस ओठ हलवून म्हणणे, त्याला उपांशु म्हणतात. ओम नमः शिवाय. जपाचे 3 प्रकार आहेत. एक आपण बोलतो तसं जप करणं. ओम नमः शिवाय. काकी बोलायचंय का? सांगायचंय का? हां, म्यूट करा मग. तर आपण मोठ्यानं जप करतो, जास्त मोठ्यानं नाही, पण आपण बोलतो त्या आवाजात जप करतो, त्याला वाचिक जप असं म्हटलेलं आहे. वाचन जप करतो, कानाला ऐकू येतो तो जप, त्याला वाचिक जप म्हटलेलं आहे. उपांशु म्हणजे कानाला ऐकू येत नाही, पण हळूहळू म्हणलेलं लक्षात येतं, जवळच्याला आवाज न निघता जप करणं, ही उपांशु. मानसिक म्हणजे ओठसुद्धा हलत नाहीत, अंतकरणात जप सुरू असतो, त्याला मानसिक जप असं म्हटलेलं आहे. सर्वश्रेष्ठ मानसिक जप आहे. ही जप तप कर्मादी साधने याच्या योगाने मोक्ष मिळत नाही म्हणतात. मग हे करू नये का? करावं. कारण हे केल्याशिवाय अंतकरण शुद्धी होत नाही, आणि अंतकरण शुद्धी झाल्याशिवाय आत्मज्ञान त्यामध्ये पडत नाही. आत्मज्ञान इतकं सस्ती नाही. जप तप साधना तीर्थयात्रा पुण्य कर्म उपासना ही जेव्हा आपल्याकडून घडल तेव्हाच हे अद्वैत ज्ञान सांगणारे गुरु आपल्याला मिळतात. ते गुरु आपल्याला प्राप्त होतात. आणि
हे जर केलं नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. ही प्रथमच्या पायऱ्या आहेत वरी चढायच्या, परंतु ह्यानं मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष कशानं मिळतो तर ज्ञानानंच मोक्ष मिळतो. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. कारण ही कर्मे अंतकरण शुद्धीची साधने मात्र आहेत. बघा सांगितलं पुढे, ही जी जप तप उपासना ही जी कर्म आहेत ही अंतकरण शुद्धीची साधने आहेत, परंतु ही काय मोक्षाचं साधन नाही. कोण देव कैसा आहे कुण्या ठाई, सापडत नाही ज्ञानाविना. कोण देव कसा आहे कुण्या ठाई, हे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय सापडत नाही. अंतकरण शुद्धीची मात्र आहेत, परंतु मोक्षाची साधनं केवळ ज्ञानच आहे. मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर ज्ञानच प्राप्त करून घ्यावं. कोणतं ज्ञान हो? ओम नमः शिवाय. कोणतं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल तेव्हा मोक्ष प्राप्त होईल. बोला. ओम नमः शिवाय. हां ओम नमः स्वरूपाचं हां आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त. आपलं स्वरूपाचं आत्मज्ञान करून घ्यावं लागेल. ब्रह्मज्ञान करून घ्यावं लागेल. ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान एकच. इत्यादी केवळ ज्ञानच साधन आहे. इत्यादी ज्याप्रमाणे स्वयंपाक करायचा आहे असला तर लाकडे भांडी धान्य इत्यादी त्याची जी केवळ साधने असतात. कसं सांगितलं बघा, जप तप उपासना तीर्थयात्रा पुण्यकर्म ही साधने इथं सांगितलं. जसं भांडे धान्य स्वयंपाक करायचं आहे आपल्याला तर काय काय लाकडं लागतात, भांडे लागतात, धान्य लागतं, पीठ लागतं, पाणी लागतं, सगळं लागतं. ही साधने लागतातच की. भाजी करायची तर पातेलं कढई लागते. ही जी साधनं लागतात तितक्याने स्वयंपाक सिद्ध व्हावयाचा नाही. ही सगळे साधनं आहेत, पण मुख्य साधन कोणतं लागतं तर तो अग्नी सिद्ध व्हावयाचा नाही. अग्नीच्या साह्या पाहिजे. अग्नी असल्याशिवाय स्वयंपाक जसा सिद्ध होत नाही तसं आत्मज्ञान असल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. जन्म मरणाच्या तडाख्यातून आपण सुटत नाही. ही 84 लक्ष योनीच्या तडाख्यातून सुटायचं असेल तर आत्मज्ञानच लागतं. जसं अग्नीशिवाय स्वयंपाक होतच नाही तसं आत्मज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. पण आत्मज्ञान पाठ करणं सोपं आहे बघा, ह्याच्यावर आरूढ होणं खूप खूप अवघड आहे. अनंत काळापासून आपण देहाला माझे म्हणत आलो आणि म्हणूनच आतासुद्धा देहाला माझं म्हणतो. आणि हेच खरं बंधनाचं रूप आहे, अहंता आणि ममता. कोणत्याही देहात आपण गेलो, कुत्र्याच्या जन्माला गेलो तरी कुत्र्याला तरी मरावं वाटतं का हो? कुणालाच देहावर प्रेमच करतो तो. त्याला कोणत्याही देहामध्ये जाऊ, देह माझा म्हणतो. देहासाठीच सगळं करत आपण आलेलो आहे. 84 लक्ष येऊन फिरत आलेलो आहे. आणि म्हणूनच इथं सुद्धा अहंता आणि ममता हे अध्यात्मसुद्धा बंधनाचं रूप तेच आहे. आणि तेच आपण इथं घेऊन सुद्धा वागत असतो. आणि ते काढणं तोंडानं म्हणणं सोपं आहे, काढणं खूप अवघड आहे. आणि ते एकदम होत नसतं, हळूहळू झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यासाठी अखंड तेलाच्या धारीसारखं ज्ञान प्राप्त करून घ्यावं लागतं. 4 दिवस ऐकलं आणि दिलं सोडून तर तिथं पोहोचत नाही. आपण निघालो बघा, खूप दूर आहे वाराणसी, निघालेलो आहोत. सारखं चलत जर राहिलं तर पोहोचणार ही नक्की आहे, किती बी दूर असू द्या. पण वाटातच महागारी का येलो, वाटातच रस्ता चालायचा काय सोडून दिलं तर आपण जाऊ का? म्हणून अखंड ब्रह्मज्ञानात जर राहिलं तर आत्मस्वरूपापर्यंत आपण जाणार ही निश्चितच आहे. जातोच तो, पण त्याला नित्य त्याचा अभ्यास करावायला पाहिजे. दुसऱ्या प्राण्याला नुसती अहंता आहे बघा, ममता नाही. ममता उगाच थोडे दिवस असते. पशु पक्षी जे असतात
ते पिलाला जन्म देतात फक्त आणि थोडे पंख फुटेपर्यंत त्याचं संरक्षण करतात आणि पुन्हा त्याची त्याला सोडून देतात. आपण तसं करीत नाही. आपण त्या लेकरा बाळात किती दिवस गुंतून पडतो, शेवटच्या श्वासापर्यंत किती मोठे झाले तरी. अहंता आणि ममता हीच खरं बंधनाचं कारण आहे आणि ह्याच्यामुळे आपण बाजूला होऊ शकत नाही. अहंता कशाला म्हणावं. हां ओम नमः शिवाय सांगू. हो थांबा थांबा काकी. जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय पुन्हा सांगा तुम्ही. जयश्रीताई बोला. म्यूट उघडले. आवाज येत नाही ताई. आवाज येत नाही. ओम नमः शिवाय. आवाज येत नाही ताई. काकी बोला तुम्ही. म्यूट करा ताई. आवाज नाही ओम येत. नमः शिवाय. हां स्वतःवर प्रेम करणे म्हणजे अहंता आणि दुसऱ्यावर प्रेम करणे म्हणजे ममता, म्हणजे घर दार मुलं बाळ इत्यादी गोष्टी. ओम नमः शिवाय. बोला महाजन ताई. काय बोलायचे तुम्हाला, काय सांगायचे बोला. अहंता म्हणजे काय? स्वतःच्या देहावर प्रेम करणे त्याला अहंता म्हणतात. ममता, दुसऱ्यावर प्रेम करणे त्याला ममता म्हणतात. देहाधिकावर तसं एक एक सगळं सोडून द्यायला हवं. का की स्वतःच्या देहावर प्रेम करणे, नुसतं स्वतःवर प्रेम करणे नाही. स्वतः आपण आत्मा आहोत. आत्म्यावर हो ओम नमः शिवाय. व्यवस्थित सांगा म्हणजे दुसऱ्याला कळतं. असं अर्धवट अर्धवट सांगितल्यावर नाही लक्षात येत. ओम अहंता आणि ममता म्हणजे देहासंबंधाने असलेल्या स्त्री, पुत्र, पती, धन यांच्यावर प्रेम करणे त्याला ममता म्हणतात. हां अगदी बरोबर. असं सांगायचं. अर्धवट गडबडीनं सांगून पुढे नाही जायचं. कुठं पळायचं आपल्याला कशाला. व्यवस्थित सांगायचं. स्वतःच्या देहावर प्रेम करणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आत्म्यावर प्रेम करणं झालं. आपण आत्मा, मी म्हणजे आत्मा आहेत आपण, देह नाही. देह जड आहे. ह्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंतच ह्याला किंमत आहे. जर ह्याच्यामधून आत्मा निघून गेला तर ह्याचा विटाळसुद्धा आपल्याला नको आहे. इतका देह हा जड आहे. मग स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आत्म्यावर प्रेम करणं झालं. देह जर शब्द सोडला तर अर्थ वेगळा होतो. म्हणून स्वतःच्या देहावर प्रेम करणं म्हणजे अहंता. आणि देहाधिकावर, देहाधिक जे नातेवाईक आहेत किंवा धन, पती, मुलगा, नातेवाईक आणि धन ह्याच्यावर प्रेम करणं म्हणजे ममता. मग प्राण्यामध्ये, पशुपक्ष्यामध्ये अहंता असते पण ममता नसते. थोडे दिवस ममता ठेवतात आणि ती ममतेपासून अलिप्त होतात. आपण मात्र मरुस्तोवर ममता ठेवतो आणि इतके बंधनात पडतो, इतका पवित्र अखेरचा जन्म होण्यासारखा हा देह प्राप्त झाला आपल्याला, परंतु ते माती मोल करून टाकतो. जसं त्या शेतकऱ्यानं रत्न त्या नंदी बैलाच्या गळ्यात बांधलं तसं आपण हा मौल्यवान देह संसाराच्या गळ्यात बांधून दिला. सगळं संसाराचंच करतो आपण. आपलं स्वरूपाची जाणीव करून घेत नाही आणि हा जड देहालाच आपण आपलं म्हणतो. जड देह कसाही पुढे सांगितलेलं आहे, अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर जसं अग्नीच्या साह्याने असल्याशिवाय स्वयंपाक सिद्ध होत नाही, त्याचप्रमाणे ज्ञान वाचून मोक्ष प्राप्त होत नाही. त्यासाठी तुझे स्वरूपाचे रूप तुझे स्वतःचे रूप तू अगोदर ओळख. आधी तुझी तू कसा आहेस ती ओळख. तुझं रूप बघ आधी. सगळं बघतो आपण पण आपलंच रूप आपल्याला दिसत नाही. आपलंच रूप आपण बघू शकत नाही. बाह्यदृष्टी आहे सगळी. सगळं दुसऱ्याचे दोष दिसतात. दुसरं कसं आहे ते आपले नेत्र बघतात. पण आपण कसे आहेत, जेव्हा आपलाच आपल्याशी वाद होईल आणि संवाद होईल तेव्हाच आपण बाहेर निघू. आपल्यामध्ये कोणते दुर्गुण आहेत, आपण कुठं चुकायलोत, आपलाच आपण जेव्हा अखंड विचार करू. बाहेर जाऊन करायचे काय, आपलं घर आपण आधी झाडून काढायचं आहे. आपला देह आधी स्वच्छ करायचा आहे, विकाराविरहित.
आणि म्हणून असं व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याकडं स्वतःचं रूप तू अगोदर ओळख. तुझं रूप कसं आहे, तू कसा दिसतो, तुझ्यामध्ये काय काय भरलेलं आहे, तुझं रूप ओळख. म्हणजे किती विकार तुझ्यामध्ये भरलेले आहेत हे सगळं तू बघ. त्याप्रमाणे चोपाईच्या पूर्व अर्धामध्ये ज्ञानाच्या योगानेच जन्ममरणादी दुःखाची निवृत्ती होते असे सांगितलेले आहे. आता चोपाईच्या पूर्व अर्ध म्हणजे काय आणि उत्तरार्ध म्हणजे काय? ओम नमः शिवाय. पूर्व अर्धात सांगितलं म्हणतात इथं. मग पूर्व अर्ध कशाला म्हणावं? दीपाताई बोला. ओम नमः शिवाय. हा. ग्रंथाची सुरुवात अर्ध्यापेक्षा कमी. ओम ओम नमः शिवाय का नाही. ओम नमः शिवाय मी सांगू? हो बोला, सांगा ताई. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला कोटी कोटी वंदन. चौपाई म्हणजे 4 लेणीची चौपाई असते. पहिल्या 2 लेणीला पूर्वार्ध म्हणतात आणि दुसऱ्या 2 लेणीला उत्तरार्ध. अगदी बरोबर. ओम नमः शिवाय. वंदन त्याच्यात आलं तर अगदी बरोबर सांगितलं. चौपाई म्हणजे 4 ओळी असतात, 4 लाईनी असतात त्याच्यामध्ये. आणि त्या पहिल्या 2 लाईनी जी असतात त्याला पूर्वार्ध म्हणतात आणि पुढच्या 2 असतात त्याला उत्तरार्ध असं म्हटलं. मग चोपाईच्या पूर्वार्धामध्ये ज्ञानाच्या योगाने जन्ममरणादी दुःखाची निवृत्ती होते. पहिल्या 2 ओळीमध्ये सांगितलं जन्ममरणाच्या दुःखाची निवृत्ती ज्ञानानेच होते म्हणून असे सांगितले आहे. ते श्रुती स्मृतीतल्या प्रमाणावरून मनानं सांगितलेलं नाही, ती श्रुतीतल्या स्मृतीतले प्रमाण देऊन सांगितलेलं आहे असं निरूपण करून आता पुढे उत्तरार्धामध्ये ज्ञान प्राप्त होण्यासाठी जन्मादी दुःखाची कारणे ही पापादी कर्मे याची निवृत्ती होण्यासाठी आता पुढे काय सांगितलं उत्तरार्धामध्ये होण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या सदुपदेशावर विश्वास ठेवावा अशा विषयी निरूपण केलेले आहे. आता इथं 2 ओळीचा अर्थ आपण बघितला. पूर्वार्ध बघितला चोपाईचा. कोणत्या चोपाईचा पूर्वार्ध बघितला? ओम नमः शिवाय ताई. कोणत्या चोपाईचा बघितला पूर्वार्ध आपण? सद्गुरु कहे सद्गुरु ह्या 2 ओळीचा बघितला. पूर्ण म्हणा चोपाई ताई. ओम नमः शिवाय ताई. सद्गुरु कहे स्वस्वरूप जान एटले तारू जन्म टलेश ए प्रमाण तारा जन्म मरण नो कागळ फाटे सद्गुरु वचने विश्वास रोख ए माटे. ओम नमः शिवाय. ज्यांनी व्यवस्थित ऐकलं त्याला इथंच बोध होतो. सद्गुरु कहे स्वस्वरूप जाण एटले तारू जन्म टलेशा ए प्रमाण. ह्या 2 ओळीचा अर्थ आपण आता बघितलेला आहे. आता पुढचे जे 2 ओळी उत्तरार्ध आहे त्याच्यात काय सांगितलं? तारा जन्म मरणानो कागळ फाटे सद्गुरु वचने विश्वास रोख ए माटे. कसं आहे पुढचं? कागळ फाटे कसे आहेत हे? सद्गुरूच्या वचनानंच तुला कळल आणि रोख कळल. उधार नाही कळायचं, खरं कळल तुला काय ती. तर ह्या पुढच्या चोपाईच्या उत्तरार्ध आपण उद्याच्या पाठात बघू. आजचा आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून जे माझ्या मुखातून अयोग्य बाहेर पडले ते माझ्या वाणीचा दोष, जे योग्य काही ज्ञान ते सद्गुरुनाथाचं झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.